दैनिक चालू वार्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मंठा तालुक्यातील कृषी कार्यालय येथे आहोत. आज संभाजी ब्रिगेड यांचं आज ठिय्या आंदोलन आयोजित केलेलं आहे. तरी आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार. नमस्कार. आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं शेतकरी न्याय संघर्ष आंदोलन चालू आहे. आंदोलनाचं मुख्य कारण असं आहे की मंठ्यामधील मंडळ क्रमांक 1, सज्जा क्रमांक 2 यामधील जे काही उपकृषी अधिकारी जे कार्यरत आहेत त्यांच्या मार्फत जो काही अनियमितपणा असेल, भ्रष्टाचार असेल, त्याचबरोबर शेतकऱ्याकडून आर्थिक लूट असेल, या अनेक प्रश्नासाठी संभाजी ब्रिगेड मंठ्याच्या वतीनं हे शेतकरी न्याय संघर्ष आंदोलन आज चालू केलेलं आहे. हे आता किती दिवसापर्यंत चालू राहणार आहे आंदोलन? जोपर्यंत संबंधित या आंदोलनातील ज्या काही 5 मागण्या आहेत, या 5 मागण्यावर कुठलीही कारवाई जोपर्यंत होणार नाही किंवा या पद्धतीने आम्हाला लेखी किंवा त्या पद्धतीने सक्षम अधिकाऱ्यामार्फत जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. पण 2 तास झाले आंदोलन चालू आहे आणि या संबंधित कार्यालयाचा अधिकारी आपल्यास भेट दिली का? खरं तर आज या आंदोलनाला संबंधित या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी हे हजर राहायला पाहिजे होते, परंतु जाणून बुजून संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे की जाणून बुजून संबंधित जे काही तालुका कृषी अधिकारी आहेत आज गैरहजर आहेत. कारण की त्या पद्धतीनं लेखी जे काही निवेदन असेल ते निवेदन संभाजी ब्रिगेड मार्फत या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये दिलं होतं, परंतु अद्याप कुठलाही, आता फक्त एक गोसावी सर म्हणून आले होते संबंधित, त्यांनी सांगितलं की निवेदन आहे का तुमच्याकडे. खरं तर या अधिकाऱ्यांना एवढं कळायला पाहिजे होते की संबंधित या प्रकरणावर आम्ही या अगोदर सुद्धा 2 ते 3 निवेदनं दिलेले आहेत, पण निवेदनावर कुठलंही उत्तर न दिल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. परंतु आंदोलनात तुमच्याकडे कोणतं निवेदन आहे का किंवा निवेदन द्यायचं का, या पद्धतीनं जी काही भाषा आहे, खरं तर एक सक्षम अधिकाऱ्याला अशा पद्धतीनं कळायला पाहिजे की एक आंदोलनाला बसणाऱ्या आंदोलनकर्त्याला ज्यावेळेस तुम्हाला त्यांना न्याय द्यायचा असतो त्यावेळेस त्यांच्याकडे निवेदन न मागता संबंधित जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यावर विचार करणं गरजेचं असताना सुद्धा खरं तर हा जो काही तालुका कृषी अधिकारी जो काही कार्यालय आहे हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. कारण की आता आंदोलन चालू असताना असे अनेक शेतकरी आले होते की त्या शेतकऱ्यांचे प्रकरण जवळजवळ 1 वर्षापासून प्रलंबित आहेत आणि ते प्रलंबित असण्याचं मुख्य कारण जे काही आर्थिक ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे अधिकाऱ्यांच्या त्या प्रकरण किंवा संबंधित शेतकऱ्याला लाभ अद्याप भेटला नाही. खरं तर जे काही शेतकरी आहेत, जे शेतकरी सर्व वर्ग हा भीतीत आहे आणि जे काही अधिकारी आहेत हे फक्त लुटीत आहे, असा भोंगळा प्रकार या तालुका कृषी अधिकाऱ्याचा आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा चालू आहे, एवढं या प्रसंगी सांगतो.